Hello all, welcome to the DKT Yeshwantrao Chauhan Polytechnic Inchalkarji. In this series of video lecture, we are going through the subject Industrial Engineering and Quality Control. In that, we have started the chapter number 1, that is Work Study. This is lecture number 10 of this chapter. Course outcome. After completion of this chapter, the student will able to apply the work study techniques to optimize the manufacturing processes. Contents of this lecture: time study equipments and various technical terms related to time study. Time study equipments. There are many time study equipments, but in this lecture we are going to cover some of that. First is stopwatch, second time study board, time study forms, motion picture camera, video tape recorder and digital or electronics stopwatch. म्हणजे टाइम स्टडी मध्ये काय करतोय आपण, टाइम रेकॉर्ड करतोय. मग टाइम रेकॉर्ड करण्यासाठी आपल्याला इक्विपमेंट काय लागणार आहे, एक तर स्टॉपवॉच, टाइम स्टडी बोर्ड, टाइम स्टडी फॉर्म्स, मोशन पिक्चर कॅमेरा, व्हिडिओ टेप रेकॉर्डर. व्हिडिओ टेप रेकॉर्डर मीन्स काय, जे रेग्युलर व्हिडिओ रेकॉर्ड करण्यासाठी आपण जे इक्विपमेंट वापरतोय, मोबाईल असेल किंवा व्हिडिओ रेकॉर्डर असेल ते. डिजिटल इलेक्ट्रॉनिक स्टॉपवॉच मीन्स काय, जे आपल्या मोबाईल मध्ये स्टॉपवॉच असतं किंवा रेग्युलर इलेक्ट्रॉनिक स्टॉपवॉच जे आहे डिजिटल और इलेक्ट्रॉनिक स्टॉपवॉच. या लेक्चर मध्ये आपण फक्त स्टॉपवॉचचे टाइप्स, त्यानंतर टाइम स्टडी बोर्ड, टाइम स्टडी फॉर्म्स अँड मोशन पिक्चर कॅमेरा एवढंच टाइम स्टडी इक्विपमेंट डिटेल मध्ये बघायचं आहे. व्हिडिओ टेप रेकॉर्डर काय रेग्युलर व्हिडिओ रेकॉर्डर असणार आहे आणि डिजिटल और इलेक्ट्रॉनिक स्टॉपवॉच मीन्स काय, जे डिजिटल स्टॉपवॉच आहे किंवा मोबाईल मध्ये जे स्टॉपवॉच असतं ते आपण कन्सिडर करू शकतो. Stopwatch. Stopwatch is one of the important timing devices used for measuring the time taken by a worker to complete a job. Means आता टाइम स्टडी मध्ये काय करतोय की कुठल्या ऍक्टिव्हिटीला किती वेळ लागतो किंवा एक जॉब कंप्लीट करण्यासाठी किती वेळ लागतो हे आपण स्टडी करत असतो टाइम स्टडी मध्ये. मग स्टॉपवॉच का इम्पॉर्टंट आहे की स्टॉपवॉच काय करणार आहे की टाइम मेजर करणार आहे. स्टॉपवॉच काय करणार आहे, टाइम मेजर करणार आहे की वर्करला तो जॉब कंप्लीट करण्यासाठी किती वेळ लागला. देयर आर 3 टाइप्स ऑफ स्टॉपवॉचेस. दे आर नॉन फ्लायबॅक स्टॉपवॉच, फ्लायबॅक स्टॉपवॉच अँड स्प्लिट हँड और स्प्लिट सेकंड टाइप स्टॉपवॉच. स्टॉपवॉचचे 3 टाइप्स आहेत, नॉन फ्लायबॅक स्टॉपवॉच, फ्लायबॅक स्टॉपवॉच, स्प्लिट हँड और स्प्लिट सेकंड टाइप स्टॉपवॉच. फर्स्ट, नॉन फ्लायबॅक स्टॉपवॉच. आता रेग्युलर स्टॉपवॉच बघितलं तर स्टॉपवॉच मध्ये, अॅनालॉग स्टॉपवॉच मध्ये काय असतं, वरती एक नॉब असतो, वरती एक असा असतो नॉब असतो, त्याला म्हणतात वाइंडिंग नॉब. त्याला काय म्हणतात, वाइंडिंग नॉब. व्हेन द वाइंडिंग नॉब इज प्रेस्ड फॉर द फर्स्ट टाइम, द वॉच स्टार्ट्स अँड द लॉंग हँड बिगिन्स टू मूव. नाउ इफ द वाइंडिंग नॉब इज प्रेस्ड फॉर द सेकंड टाइम, द लॉंग हँड स्टॉप्स. If the winding knob is pressed for the third time, the hand returns to zero position. आता नॉन फ्लायबॅक स्टॉपवॉचचं वर्किंग कसं आहे की स्टॉपवॉचचा जो वाइंडिंग नॉब आहे किंवा जो मेन बटन आहे तो जर प्रेस केला तर स्टॉपवॉच चालू होणार आहे. म्हणजे जो मोठा काटा आहे स्टॉपवॉच मधला तो चालू होणार आहे. समजा मी ते परत दुसऱ्यांदा दाबलं तर तो जो मोठा काटा आहे तो थांबणार आहे. आणि जर समजा मी थर्ड प्रेस केलं, तिसऱ्यांदा मी प्रेस केलं तर तो जो काटा आहे तो काटा काय येणार, परत झिरो वरती. म्हणजे नॉन फ्लायबॅक मीन्स काय आहे, जो वाइंडिंग नॉब आहे तो मी पहिला प्रेस केला तर तुमचा टायमिंग चालू झालं. समजा दुसऱ्यांदा प्रेस केलं, जो काटा जिथपर्यंत गेलेला आहे तो काय करणार, तिथं जाऊन थांबणार आहे. समजा मी तिसऱ्यांदा प्रेस केलं तर काय होणार आहे, तो काटा परत झिरोला येणार आहे. म्हणजे वर्करनं समजा काम चालू केलं तर मी काय करणार, तो वाइंडिंग नॉब प्रेस करणार आहे, काम चालू झालं. समजा काम झालं तर काय करणार, परत मी वाइंडिंग नॉब प्रेस करणार आहे. तर किती वेळ लागला तो काय होणार, तो काटा तिथं जाऊन थांबणार आहे. आणि ते आपल्याला कळणार आहे की ते वर्करला ते ऍक्टिव्हिटी करण्यासाठी किंवा तो जॉब कंप्लीट करण्यासाठी किती वेळ लागला हे आपण नोट डाऊन करू शकतो दुसऱ्यांदा प्रेस केल्यानंतर. आणि तिसऱ्यांदा प्रेस केल्यानंतर काय होणार आहे, परत तो काटा काय येणार आहे, झिरोला येणार आहे. याला काय म्हणणार, नॉन फ्लायबॅक स्टॉपवॉच. फ्लायबॅक स्टॉपवॉच. आता नॉन फ्लायबॅक आणि फ्लायबॅक मध्ये फरक काय आहे की
when two elements are to be timed and the second element is immediately after the first element, the flyback stopwatch is required. मग आता फ्लायबॅक आणि नॉन फ्लायबॅक मध्ये काय फरक आहे? समजा मला एक ऍक्टिव्हिटी झाल्यानंतर, एक ऍक्टिव्हिटी वर्करची झाल्यानंतर लगेच दुसरी ऍक्टिव्हिटी पण मेजर करायची. दुसऱ्या ऍक्टिव्हिटीला किती वेळ लागणार आहे ते पण मला मेजर करायचं. तर त्या केसमध्ये काय वापरणार आपण? फ्लायबॅक स्टॉपवॉच. आता नॉन फ्लायबॅक मध्ये काय होतं की मी वाइंडिंग नॉब जो होता, जो मेन नॉब होता, तो काय करणार, मी प्रेस केला तर काय होणार, तो काटा चालू होत होता, परत प्रेस केला तर तो काटा थांबणार, त्यानंतर परत प्रेस केलं तर काटा परत झिरोला येत होता. पण फ्लायबॅक स्टॉपवॉच मध्ये काय होणार आहे की मी समजा पहिला नॉब दाबल्यानंतर काय होणार, काटा चालू होणार आहे, म्हणजे तो वर्कर काम करायला चालू करणार. समजा त्या वर्कर लगेच दुसरं काम चालू केलं, पहिलं काम झालं दुसरं काम चालू केलं, तर काय होणार आहे की मी परत प्रेस करणार आहे, परत प्रेस केल्यानंतर काय होणार आहे, नॉब परत प्रेस केल्यानंतर तो परत जिथं आहे तिथून झिरो जाणार, परत चालू. हे कंटिन्युअस तुम्ही काय करू शकताय, रीडिंग घेऊ शकताय. एकदा प्रेस केलं नॉब तर काय होणार आहे, परत झिरो पासून चालू होणार आहे, परत मी प्रेस केलं, परत तो काटा जिथं आहे तिथून झिरोला येणार आहे आणि परत चालू होणार. मग आता स्टॉपवॉच जर समजा मला स्टॉप करायचं आहे, थांबवायचं आहे, तर तिथं काय असणार आहे, एक त्या स्टॉपवॉच मध्ये एक स्लाइडर बटन असणार आहे. तो मी स्लाइडर बटन जर प्रेस केला तर काय होणार आहे, स्टॉपवॉच थांबणार आहे. नाहीतर तुम्ही जोपर्यंत स्लाइडर बटन दाबणार नाहीये तोपर्यंत तो स्टॉपवॉच थांबणार नाही. थर्ड, a split hand stopwatch. A split hand stopwatch is used to get greater accuracy when two elements are to be timed and the second element is immediately after the first element. After the completion of first element, the winding knob is pressed, which makes one hand to stop, but the other hand keeps moving. आता स्प्लिट हँड स्टॉपवॉच मध्ये काय आहे की दोन काटा असणार आहेत यामध्ये, आणि हे स्प्लिट हँड स्टॉपवॉच कशासाठी वापरायचं आहे की समजा कंटिन्युअस दोन ऍक्टिव्हिटी तो किंवा दोन एलिमेंट्स ऍट अ टाइम तो वर्कर करत असेल. ओके, मग आता फर्स्ट एलिमेंट त्या वर्करनं चालू केलं, फर्स्ट एलिमेंट चालू केलं तर मी काय करणार, पहिल्यांदा नॉब दाबणार आहे, त्यावेळी पहिला काटा चालू होणार आहे. समजा लगेच दुसरे एलिमेंट किंवा दुसरी ऍक्टिव्हिटी वर्करनं चालू केली तर मी ज्यावेळी नॉब दाबणार आहे दुसऱ्यांदा, त्यावेळी तो पहिला जो काटा चालू झालेला आहे तो थांबणार आहे आणि त्यानंतर लगेच दुसरा काटा चालू होणार आहे. म्हणजे तोच पहिला काटा झिरोला जाणार नाहीये, दुसरा काटा चालू होणार आहे. म्हणजे दोन्हीतलं डिफरन्स फ्लायबॅक मधलं आणि स्प्लिट हँड स्टॉपवॉच मध्ये काय होतं की फ्लायबॅक मध्ये एकच काटा होता, तो काय करणार, जेव्हा मी फर्स्ट नॉब दाबणार तो काटा चालू होणार, परत दुसऱ्यांदा दाबला तर तो परत झिरो जाणार आहे, परत चालू होणार. पण स्प्लिट हँड स्टॉपवॉच मध्ये काय असणार आहे की दोन काटे असणार आहेत. एक काटा काय होणार, पहिल्यांदा ज्यावेळी मी नॉब दाबणार आहे त्यावेळी पहिला काटा चालू होणार आहे, ज्यावेळी मी दुसऱ्यांदा नॉब दाबणार आहे दुसरी ऍक्टिव्हिटी रेकॉर्ड करण्यासाठी किंवा दुसऱ्या ऍक्टिव्हिटीला किती वेळ लागणार आहे हे रेकॉर्ड करण्यासाठी, जेव्हा दुसऱ्यांदा मी दाबणार आहे त्यावेळी काय होणार आहे की तो पहिला काटा थांबणार आहे आणि दुसरा काटा चालू होणार आहे. हे कळलं स्प्लिट हँड स्टॉपवॉच. स्टडी इक्विपमेंट इज टाइम स्टडी शीट्स ऑर फॉर्म्स. मग आता टाइम स्टडी इक्विपमेंट मध्ये शीट एक दिलेली असणार आहे, त्या शीट वरती काय करणार आहे, जो टाइम स्टडी करणार आहे त्याला टाइम स्टडी इंजिनियर म्हटलं जातं. जो टाइम स्टडी इंजिनियर आहे त्याला एक फॉर्म दिला जाणार आहे, त्या फॉर्म वरती सगळं तो टायमिंग जे प्रत्येक एलिमेंट साठी लागणार जे टायमिंग आहे त्या टायमिंग ह्या शीट वरती तो रेकॉर्ड करणार आहे. मग त्यामध्ये सगळं डेट असणार आहे, टाइम स्टडी इंजिनियरचं नाव असणार आहे, कुठलं ऑपरेशन करणार आहे, त्यानंतर स्टँडर्ड टाइम किती लागणार आहे, एलिमेंटचं डिस्क्रिप्शन असणार आहे, ऑब्झर्व टाइम म्हणजे ती एलिमेंट्स कम्प्लीट करण्यासाठी किंवा एक ऍक्टिव्हिटी कम्प्लीट करण्यासाठी त्या वर्करला किती वेळ लागतं, ऍव्हरेज टाइम, रेटिंग फॅक्टर, नॉर्मल टाइम, अलाउन्स, स्टँडर्ड टाइम, हे सगळे टर्म आहेत ते आपण पुढे बघायचं आहे. दिस इज अ टाइम स्टडी शीट. ह्या टाइम स्टडी शीट वरती टाइम स्टडी इंजिनियर काय करणार आहे की सगळं जे टायमिंग लागणार आहे किंवा प्रत्येक एलिमेंट साठी प्रत्येक ऍक्टिव्हिटी साठी किती वेळ लागणार आहे ते सगळं या शीट वरती रेकॉर्ड करणार आहे. नेक्स्ट टाइम स्टडी बोर्ड. आता टाइम स्टडी इक्विपमेंट मध्ये नेक्स्ट काय आहे, टाइम स्टडी बोर्ड. आता टाइम स्टडी बोर्ड मीन्स काय, एक सिंपल पॅड असणार आहे, त्या पॅड वरती काय लावलेलं असणार आहे, टाइम स्टडी शीट किंवा फॉर्म, आणि त्याच पॅड वरती एक अरेंजमेंट असणार आहे की तिथं काय असणार आहे, एक स्टॉपवॉच लावलेला असणार आहे. म्हणजे एक पॅड असणार आहे, पॅड वरती टाइम स्टडी शीट किंवा फॉर्म असणार आहे आणि त्याच पॅड वरती काय लावलेलं असणार आहे, स्टॉपवॉच लावलेला असणार आहे. ओके, दिस इज अ टाइम स्टडी बोर्ड.
Next time study equipment is motion picture camera. The camera captures the picture at a constant speed. Time taken for each film is calculated. Thus, knowing the number of films covered by one operation, the exact time can be found. मीन्स आता मोशन पिक्चर कॅमेरा आणि व्हिडिओ कॅमेरामध्ये फरक काय आहे की व्हिडिओ कॅमेरा काय करणार आहे की कंटिन्युअस मोशन तो रेकॉर्ड करणार आहे, पण मोशन पिक्चर कॅमेरामध्ये काय करणार आहे, तो कॅमेरा नंबर ऑफ फ्रेम्स मध्ये ते ऍक्टिव्हिटी रेकॉर्ड करणार आहे, नंबर ऑफ फ्रेम्स मध्ये. मग समजा फॉर एक्झाम्पल its camera was set of 600 films per minute, that is each film takes 0.0166 minute, and if the operation or activity completed in 100 frames or 100 films, then time required for this operational element would be 0.0166 into 100 is equal to 1.66 minute. मग आता हा जो कॅमेरा आहे तो फिल्म्स मध्ये रेकॉर्ड करणार आहे. फॉर एक्झाम्पल आता मी कन्सिडर केलं की एक कॅमेरा आहे, मोशन पिक्चर कॅमेरा आहे, तो 600 फिल्म्स पर मिनिट रेकॉर्ड करतो. 600 फिल्म्स पर मिनिट किंवा सिंपल वर्ड्स मध्ये असं म्हणू शकतो की 600 फोटोज पर मिनिट रेकॉर्ड करतो. मग एका फिल्मसाठी किंवा एका फोटोसाठी किती वेळ लागणार आहे, 0.0166 मिनिट लागणार. म्हणजे एका मिनिटामध्ये 600 फोटोज असतील किंवा फिल्म असतील तर एका फिल्मसाठी किती वेळ लागणार आहे, 0.0166 मिनिट लागणार आहे. मग फॉर एक्झाम्पल एक ऍक्टिव्हिटी 100 फिल्म मध्ये रेकॉर्ड झाली किंवा 100 फोटो मध्ये रेकॉर्ड झाली. एक ऍक्टिव्हिटी काय झाली की 100 फिल्म किंवा 100 फोटोज मध्ये ती रेकॉर्ड झाली. देन टाइम रिक्वायर्ड फॉर दिस ऑपरेशनल एलिमेंट वुड बी 0.0166 इंटू 100. म्हणजे किती वेळ लागणार आहे ती ऍक्टिव्हिटी पूर्ण व्हायला, 1.66 मिनिट लागणार आहे. दिस इज मोशन पिक्चर कॅमेरा. रेग्युलर व्हिडिओ कॅमेरा आणि ह्याच्यामध्ये काय फरक आहे की हे काय करणार आहे की रेकॉर्डिंग, मोशन पिक्चर कॅमेरा रेकॉर्डिंग कशामध्ये करणार आहे, नंबर ऑफ फिल्म्स किंवा नंबर ऑफ फ्रेम्स मध्ये करणार आहे. Then various technical terms related to time study. First is cycle time, next performance rating, basic time and standard time. Cycle time, or it is also called as observed time. Cycle time is defined as the time duration required to complete the task. In cycle time means काय की एक पूर्ण जॉब करण्यासाठी, फॉर एक्झाम्पल एक कम्प्लीट जॉब करण्यासाठी किती वेळ लागतो किंवा पर्टिक्युलर एक ऍक्टिव्हिटी किंवा एक काम कम्प्लीट करण्यासाठी वर्करला किती वेळ लागतो, त्याला काय म्हणणार सायकल टाइम. फॉर एक्झाम्पल इन सीएनसी मशीनिंग, समजा एक वर्कर सीएनसी मशीनवरती काम करतोय. मग सीएनसी मशीनवरती काम करत असताना त्याला काय करायला लागतं की एक जॉब लोडिंग करायला लागतं. जॉब लोडिंग केल्यानंतर मशीनिंग चालू करणार आहे, तो मशीन चालू केल्यानंतर मशीनिंग कम्प्लीट झालं तर तो काय करणार आहे, जॉब अनलोड करणार आहे. म्हणजे टोटल जे टास्क आहे किंवा ऍक्टिव्हिटी आहे त्याला काय म्हणणार सायकल टाइम. म्हणजे एक टोटल एक जॉब कम्प्लीट करण्यासाठी त्याला किती वेळ लागतो त्याला काय म्हणणार सायकल टाइम. आता फॉर एक्झाम्पल त्या वर्करला सीएनसी मशीनवरती ते लोडिंग करण्यासाठी समजा 2 सेकंद लागतं, त्यानंतर मशीनिंग करण्यासाठी त्याला 10 सेकंद लागतं, परत अनलोडिंग करण्यासाठी त्याला 2 सेकंद लागतं. म्हणजे हे टोटल सायकल टाइम किती झालं, 14 सेकंद झालं. म्हणजे सायकल टाइम मध्ये काय काय कन्सिडर केलं, एक तर मशीनिंग टाइम प्लस मधल्या हँडलिंग टाइम. मधल्या हँडलिंग मीन्स काय, लोडिंग आणि अनलोडिंग जी करतोय त्याला काय म्हणणार मधल्या हँडलिंग टाइम. दिस इज सायकल टाइम. नेक्स्ट परफॉर्मन्स रेटिंग और रेटिंग फॅक्टर. It is defined as a procedure in which compares the performance of operators under observation to the normal performance and determine the factor called as rating factor. Means performance rating or rating factor means काय, it is a comparison between the operators. It is a comparison between the operators under the observation. म्हणजे कंपॅरिझन करणार आहे मी ऑपरेटर मध्ये आणि ज्याचं रेटिंग फॅक्टर जास्त येणार आहे त्याचं काम काय असणार आहे, फास्ट असणार आहे असं मी कन्सिडर कर. म्हणजे रेटिंग फॅक्टर और परफॉर्मन्स रेटिंग मीन्स काय, प्रत्येक ऑपरेटरचा मी परफॉर्मन्स कम्पेअर करणार आहे आणि जो ऑपरेटर फास्ट काम करतो त्याला काय म्हणणार की जास्त रेटिंग फॅक्टर किंवा त्याला काय देणार जास्त रेटिंग फॅक्टर. फॉर एक्झाम्पल वर्कर ए बी सी, आपल्याकडं ए बी सी असे 3 वर्कर काम करतात. आता समजा फॉर एक्झाम्पल ए वर्करचं रेटिंग फॅक्टर किती आहे 75, बी वर्करचं रेटिंग फॅक्टर काय 100 आणि सी वर्करचं रेटिंग फॅक्टर काय आहे 125. मग आता स्पीड ऑफ वर्कर कसं असणार आहे, समजा ए चं रेटिंग फॅक्टर कमी आहे
म्हणजे कमी आहे याचा अर्थ काय आला, स्लोअर दॅन बी अँड सी, म्हणजे ए वर्कर काय आहे, स्लोअर आहे बी आणि सी च्या कंपॅरिझन. वर्कर बी चं रेटिंग फॅक्टर किती आहे, 100. मग 100 असल्यामुळे काय आलं, वर्करचं स्पीड काय आहे, हायर दॅन ए बट लोअर दॅन सी. म्हणजे सी पेक्षा काय आहे, कमी आहे. आता सी वर्करचं रेटिंग फॅक्टर किती आहे, 125. आता 125 असल्यामुळे काय आलं, स्पीड ऑफ वर्कर काय आहे, हायर दॅन ए अँड बी. म्हणजे जो सी वर्कर आहे तो बी आणि ए पेक्षा फास्ट आहे. म्हणजे याच्यावरून काय करू शकतो आपण, कम्पेअर करू शकतो बाय युजिंग रेटिंग फॅक्टर, कंपॅरिझन बिटवीन द ऑपरेटर्स. त्याचं रेटिंग फॅक्टर जास्त, त्याचं स्पीड काय आहे, कामाचं स्पीड काय आहे, जास्त आहे. ए वर्कर स्लो काय आहे, कारण की त्याचं रेटिंग फॅक्टर कमी आहे. सी वर्कर फास्ट काय आहे, की त्याचा रेटिंग फॅक्टर जास्त आहे म्हणून. ओके. नेक्स्ट, बेसिक टाइम इज ऑल्सो कॉल्ड एज नॉर्मल टाइम. Basic time is determined by multiplying the rating factor to the observed time. Basic time is also expressed as normal time. Means basic time means काय, की it is a multiplication between observed time and rating factor. It is the multiplication between observed time and rating factor. This is the formula for calculating the basic time. Observed time into rating factor divided by 100. This is a basic time formula. Observed time decreases, rating factor increases. Means observed time कमी झालं म्हणजे काय आलं, रेटिंग फॅक्टर वाढलं. आता मी जसं म्हटलं की रेटिंग फॅक्टर काय आहे, रेटिंग फॅक्टर काय होणार आहे, स्पीड कम्पेअर करणार आहे कुणाचं, ऑपरेटरचं. मग समजा रेटिंग फॅक्टर जास्त असेल तर ऑब्झर्व टाइम काय येणार आहे, कमी येणार आहे. आणि रेटिंग फॅक्टर कमी असेल तर ऑब्झर्व टाइम वाढणार आहे. Means observed time decreases, rating factor increases. Observed time increases, rating factor decreases. In basic time, no allowances are required. Basic time कसं calculate करणार, it is a multiplication of observed time into rating factor divided by 100. Next, standard time. The standard time is the time allowed to an operator to carry out the specified task under the specified condition and defined level of performance. Means स्टँडर्ड टाइम काय आहे, की स्टँडर्ड टाइम काय अलाउ करते, की ऑपरेटरला त्याचं काम करण्यासाठी by considering the allowances. Standard time is the time allowed to an operator to carry out the specified task under the specified condition and defined level of performance. Means आता स्टँडर्ड टाइम कसं कॅल्क्युलेट करणार, बेसिक टाइम प्लस अलाउन्सेस. Standard time is equal to basic time plus allowances. Constituents of standard time are shown in the following chart. This chart shows how standard time is made up of the observed time and basic time of job. आता ह्या डायग्राम वरून आपल्याला लक्षात येणार आहे की ऑब्झर्व टाइम प्लस इंटू रेटिंग फॅक्टर केलं तर आपलं काय होणार आहे, बेसिक टाइम येणार आहे. आणि ऑब्झर्व टाइम अलाउन्सेस जे कन्सिडर करून काय येणार आहे, स्टँडर्ड टाइम येणार आहे. जे अलाउन्सेस आहेत ते आपण पुढच्या लेक्चरला बघायचं आहे. म्हणजे बेसिक टाइम कॅल्क्युलेट कसं करायचं आहे, बेसिक टाइम इज इक्वल टू ऑब्झर्व टाइम इंटू रेटिंग फॅक्टर डिवाइड बाय 100. आणि स्टँडर्ड टाइम कसं कॅल्क्युलेट करायचं आहे, अलाउन्सेस जे दिलेले असणार आहेत ते बेसिक टाइम मध्ये ऍड केल्यानंतर काय मिळणार आहे आपल्याला, स्टँडर्ड टाइम. In this lecture, we covered the contents, that is time study equipments, various time study equipment, stopwatch, time study board, time study sheet, motion picture camera, video camera, digital stopwatch. Next point of this lecture is various technical terms related to time study, that is cycle time, basic time, observed time, standard time. These are the technical terms related to the time study. Thank you all.